या घडीला तो एक उमेदवार आहे आणि एक पोलीस आहे. आपलं एकत्र फिरणं बरोबर नाही. हा वाघमारे पण सत्या, माझं ठरले, निवडणुका होत नाहीत तोपर्यंत तू आणि मी पब्लिकली एकत्र फिरायचं नाही. पण सत्या, माझी तर इच्छा आहे की तूच निवडून यावं. माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला. वाघमारे, तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी की मम्मीचं जिंकणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. मी तुम्हाला शेवटचं सांगतो, हा मुद्दा मला परत नको आहे. सत्या चिडला असणार मी असं बोललो. एकदा फोन करून बघते राग कमी झालाय का, म्हणजे त्याला समजावून सांगता तरी येईल सगळं. फोन नाही उचलत म्हणजे अजून चिडला असणार, अजून राग धरून बसला असणार. आता काय करू? अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय म्हणतात आमचे पोलीस मित्र? आणि काय आहे नमस्कार, काय म्हणताय? कस्टडी एकदम रिकामीच आहे, म्हणजे पाकिटमार नाही, लफंगे नाही, गुन्हेगार नाही. जाऊन बसू का मी आतमध्ये? निरपराध पण असतात ना आतमध्ये. आम्हाला बसवलं होतं तुम्ही असं आहे का ना, निष्पाप माणसानं पण काही तुम्ही घेताच. अरे बापरे कॉन्स्टेबल मॅडम, तुम्ही पटकन उभे राहिला, एवढा मान नका देऊ मला. अजून निवडून आलो नाही मी, निवडून आलो ना की मग मानच समजा मान वसूल करणार पण आहे का नाही. बरोबर. अरे खुसफुटे खुसफुटे. तात्या साहेबांचा पगार आणि सरकारी पगार याच महिन्यात एकदम आला का काय? ते माझं बघीन इतकं कशाला आलं ते सांग. हो हो हो, माझं मी बघीन. हो, वरचा तुमचा आवाज बारीक आहे पण पोटाचा आवाज मोठा येतो. ही दोघं डोळा सगळं इतकं कशाला आलं ते सांगा आधी. सांगीन, सांगणार, पण जो फक्त सरकारची नोकरी करतो ना इमानीद्वारे त्यालाच सांगणार. जाधव साहेब आमचे मित्र नाहीत का? हा बाई का? बरं बरं, पण इन्चार्ज मध्ये हा मोर्या साहेब असतील ना? मोर्या साहेब, ओ मोर्या साहेब, मोर्या समोर या. बरं मी 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 ओळखलं का? मुकादम साहेब. काय इकडे कसं काय काम मोठं आहे? म्हणजे काय आहे, आम्ही एक स्पेशल प्रचार सभा घेतोय त्याच्यासाठी. त्याबरोबर इथं त्याच्यासाठी पोलीस परमिशन आणि हे सिक्युरिटी दोघांसाठी एकच अर्ज केलेला आहे. काय मुकादम साहेब, सभेच्या परवानगीसाठी तुम्ही स्वतः आलात? तुमचे पे होते, दुसरी माणसं आहेत त्यांना पाठवायचं ना. अहो काय आहे, आमची सभाच तेवढी स्पेशल आहे ना, त्यामुळे म्हटलं आपण जातीनं जाऊन अर्ज देऊन ये, आहे का नाही? वा, एवढं काय खास आहे तुमच्या सभेमध्ये? काय स्वतःचा प्रचारच करणार आहेत ना? हा, प्रचार करणार मी, पण माझा प्रचार मीच नाही करणार. माझा प्रचार सलमान खान करणार आहे. हा मग आवडतो का तुम्हाला? आवडत ना? मग झालं. नाही नाही, हरकत नाही.
माझ्या लक्षात राहिलात तुम्ही. हा, तुमचं सगळं मी तुम्हाला देणार नाही. हा, सेल्फी, फोटोग्राफ आणि हे सगळं 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 तुम्हाला मिळणार. लक्षात आहे माझ्या. ठीक आहे, काळजी करू नका, होईल बंदोबस्त. काळजी कशी नको करू हो साहेब. आमच्या घरात काही कोणी कॉन्स्टेबल नाही, त्यामुळे आम्हाला काळजी करावीच लागणार. ज्यांच्या घरात कॉन्स्टेबल असतो त्यांना काय, विदाउट परमिशन कुठं बी पर्चर साबा ठोकतात एकावर एक. त्यांना कोण काय विचारते. पण आम्हाला करावी लागणार काळजी. ठीक आहे, होईल बंदोबस्त. तुम्ही या आता, चला. येणार, मीच येणार. चला, मीच येणार आहे. काय आता बंदोबस्ताचं काम आलंय म्हणल्यावर जावंच लागेल. काय मग कोणाकडून जायचंय बंदोबस्ताला? मी जाते ना बंदोबस्ताला. सर मी जातो, मला अशा सर्वांचा अनुभव आहे. मागच्या वेळी नाही का ऋतिक रोशनचा साब उठवाला, तरी मीच बंदोबस्त चांगला केला होता त्याचा. हा, मी जातो. काय माने, बाबर, जायचंय का बंदोबस्ताला? झाला, मुकादमाच्या सभेचा बंदोबस्त झाला. तर बंदोबस्त राहिला बाजूला, सलमान बरोबर फोटो काढत बसले. काय मग मिस मंजू, सलमान आवडत नाही वाटतं? काय तुम्ही जाते म्हणून बोलला ना? काही खरंच नाही आवडत सलमान खान? नाही सर. गुड. आम्ही जाऊ सर. येस. यांना जर बंदोबस्ताला पाठवलं ना तर बंदोबस्त राहिला बाजूला, तर सलमान बरोबर फोटो काढत बसलेले सगळे. सल्लूला भेटायचंय. आधी इथल्या कामाची एक्साइटमेंट दाखवा. ठरलं तर मग बंदोबस्ताला मिस मंजू जाणार. बाय क्लिअर? चला, लागा कामाला. ठीक आहे, अजून एक काम करायचं माझं. काय, तिथं जी माणसं असतील का नाही, आणि ती तुमच्या हातात जी काही देतील ती वस्तू घ्यायच्या आणि प्रभागातल्या समजा लोकांनी वाटायच्या. ती बी कुणाला बी कळू न देता, कळलं का? हा, आणि त्यांना सांगायचं, दिसली चप्पल दाबा बटन, दिसली चप्पल दाबा बटन. हा, लागा का मला? निम्मी निवडणूक तर तू ही तर जिंकलीस. हा, काय टेन्शनच घेऊ नका. चल एक मिनिट थांब रत्नी, बस रत्नी. हे रत्नी इकडे, हे दिवस डावळा करायचंय. हे आपल्याला गुपचूप करायला लावते, म्हणजे फ्रॉड आहे. हे जर का पुढं पोलिसांना कळलं तर ते आपल्याला अटक करतील, आपल्याला मारपान मारतील. ही ना आपल्याला लटकवतीये. बया कसली आहेस ग, चांगलीच आहेस की. म्हणजे असं अडकवणार आहेस मी आम्हाला? म्हणजे आम्ही समजा असं गुपचिप गपचिप गपचिप करायचं आणि येऊन दे पोलिसांनी, बघून दे आणि घेऊन द्या आम्हाला. हा, काही बी कशी बडबड करते. बरं बरं, काय नुसते हावरतेस बघ, की सपने. ही घ्यायचं आणि मी जे काही पहिल्यांदा सांगते का नाही, ती नीट कान देऊन ऐकायचं. मम्मी साहेबांचा विकासाची हमी. मम्मी चला चला चला, काम आहेत, लय काम आहेत, चला लय काम आहेत, लय काम आहेत. चल पटकन. आली चप्पल, येणार चप्पल, निवडून द्यायची आपल्याला चप्पल. हे बघा,
तुमचं पहिलं मतदान जरी असलं तरी घाबरायची काहीच गरज नाही. मी तुम्हाला सांगतो की मतदान कसं करायचं. आत गेल्यावर तुमच्या समोर एक मशीन असेल. मग तुम्हाला ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्याच्या नावासमोरचं बटन दाबून धरायचं. त्यानंतर त्यातनं एक आवाज येईल. म्हणजे आवाज आल्यानंतर तुमचं मतदान पूर्ण झालं असं समजायचं. हा, पण सत्य दादा, म्हणजे आम्हाला कसं कळणार की आम्ही कुणाला मतदान केलंय ते? हे बघा, मशीनच्या उजव्या कोपऱ्यात एक बॉक्स दिसेल. तिथे एक कागद प्रिंट होऊन येईल. त्या कागदावर तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलंय त्याचं नाव लिहिलेलं असेल. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुम्ही नक्की कुणाला मतदान केलंय. कळलं? सत्य दादा, तू पण निवडणुकीला उभा आहेस ना? होय. मग तू तुझा प्रचार का नाही करत? म्हणजे तू सांगू शकला असतास ना मला तुझ्या नाव पुढचं बटन दाबायला. बाकीचे उमेदवार कसं त्यांचं नाव पुढचं बटन दाबायला सांगतात, दुसरं दाबलं तर शॉक लागते असं सांगतात. पण तसं तुझं नाही आहे, म्हणून तुझं वागणं आम्हाला आवडतंय बघ. हे बघा, महत्वाचं काय आहे? मतदान करणं महत्वाचं आहे. आता तुम्हाला कळलं ना मतदान कसं करायचं. मग आता व्यवस्थित मतदान करा आणि कुणाच्या बी दबावाखाली येऊन आपलं मत अजिबात बदलायचं नाही. कळलं? येतो मी. सत्याचा अजून एक फोन नाही, मेसेज नाही. लईच कळलंय वाटतं. वाघमारे मॅडम, तहान लागली हो. होय, मला बी लागली. बघूया कुठेतरी मिळेल पाणी. चला. नमस्कार, मी तुमचा माणूस, मला निवडून द्या. श्वास भोसले साहेबांचा, श्वास भोसले साहेबांचा, तुमचा गावचा माणूस, मला निवडून द्या. श्वास भोसले साहेबांचा. अहो भाऊ, प्रचार लय झाला. चला थोडा चहा पाणी घेतो. बरोबर, प्रचार चालू राहू द्या. मी तोपर्यंत चहा पिऊन येतो. पॅम्पलेट वाटा सगळीकडे. हे श्वास भोसले साहेबांचा, हे श्वास भोसले साहेबांचा, श्वास भोसले साहेबांचा. चला आपण कॉम्प्लेट वाटून घेऊया. हे पोरा, साहेबांना पाणी देऊन ये जा. हे बघा, जरा पाणी दे. पहिलं साहेबांना पाणी देतो, मग तुम्हाला देतो. चला पुढे मिळते का बघ. काय रे? काय? कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला? कुठं काय 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 काहीच नाही, काय नाही, काय नाही केलं तुम्ही? काहीच नाही, काहीच नाही. मग पळत कशाला होता? लागलं. शाबास जीजा, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले तुम्हाला व्हिडिओ करताना. हे बघ, जास्त हुशार बनण्याचा प्रयत्न करू नकोस. मला खरं खरं सांग, कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला? सत्यदाजी, आम्हाला दीदीनंच पाठवले तुमची मदत करायला. का? तुमच्या दीदीला तर चार चौघात माझ्याबरोबर फिरलेलं चालत नाही ना. मग माझी मदत केलेलं कसं चालतं? काय गरज होती मदत करायची? हा, अहो दाजी, असं काय म्हणताय? आता तुम्हीच तर तिला म्हणलाय ना की मम्मी साहेबांना सपोर्ट कर म्हणून. मग ती कशी फिरणार आहे तुमच्यासोबत चार चौघात? आणि हो, आम्ही आलोय म्हणूनच तुमची मदत करायला. उगाच असं नको वाटायला की मम्मी साहेबांना जिंकून द्यावं म्हणून सत्यदाजी मुद्दाम हारले म्हणून. होय होय, हा ठीक आहे. मी उगाच चिडलो तुमच्यावर. चला, गाडी कुठे आहे तुमची? तिथे लावलंय. जावा मग, घेऊन या. जावा पटकन. चला निघूया. जावा जावा. नाही तर कुठं दुकानात पाणी मग.
घे माय घे पाणी पी. चांगलं आहे चांगलं आहे पाणी चांगलं आहे. घे भाऊ घे तो पण पाणी पी आणि शांत हो. त्याचा जीव अशी शांत झाला की नाही तर हातोड्याला मत द्यायला पाहिजे बघा. अहो आजी विषय आहे का, तुम्ही जो हा माठ घेऊन निघालायत ना त्याच्यावरती जो फोटो लावलाय ना तो फोटो कुणाचा आहे माहिती आहे तुम्हाला? माने काय हो आजी, असं काय होईल हातोड्याला मत दिलं तर? काय होईल म्हणून काय विचारतेस लेके? अगं हातोड्याला मत दिलं की नाही म्हणजे ही सगळी पैसा खाऊन सुस्त आणि पडलेली माणसं आहेत ना ती समधे अशी बाजूला होतील आणि सत्यासारखा प्रामाणिक माणूस निवडून येईल बघ. आणि तसं जर झालं ना तर गल्लोगल्ली गावोगावी समधीकडे पाण्याच्या पाणपोया होतील आणि पाण्या बिगरणार लेके असा कुणाचा बी जीव तरमळणार नाही बघ. अजून पाणी पाहिजे? नाही नको. तुम्हाला पाहिजे? नको आजी. मग आता कोणाला पाहिजे असेल त्यांना देते. हा बघितलं माने, सगळ्यांना बदल हवाय. सत्याचं निवडून येणं किती महत्वाचं आहे यांना बी कळते. सत्याला सोडून सगळ्यांना कळते. आली चप्पल येणार चप्पल निवडून द्यायची आपल्याला चप्पल चप्पल चप्पल. ए पार्लर झाली तू पण चप्पल मतदान कर बघ सांगते ते. हा मम्मी कुठे गेली? हो मी बोलत आहे. मम्मीला बघितलं का तुम्ही? ए बाल मी हेकडे की मी मम्मीचा आवाज येतो पण मला मम्मी का दिसेना. मम्मी 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 मम्मी. ए बलम्या नाटकी निसता दिसत नाही का मम्मी यायची? हा कशी दिसते? हा मम्मी एकच नंबर. ए बलम्या लेप लावल्यावर कशी एक नंबर दिसणार आणि ती काढल्या दिसणार ना. हा तेच तेच मला तसंच म्हणायचं होतं. सगळं मी बोलत तसं बोलते. जाऊ दे काय झालं? शाहरुखशी बोलणे झाले का? काय मला शाहरुख झालं की येतो मला शाहरुख. चप्पल 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 असं म्हणायला लावायचं त्याला. ते बी शिकू त्याला ते बी शिकू. खरंच का म्हणलं ते? हा मग आता सत्ता काय म्हणलाय की मम्मीचा कुठला शब्द पाडायचा नाही. मम्मी जी काय म्हणेल ते सगळं करायचं. मग काय केला शाहरुखला फोन. म्हणलं बावा तिकडून तो म्हणला बावा बोल की. म्हणलं तो काय पण करून तुला मम्मीच्या प्रचाराला लागते. म्हणला बावा बस का येतो ना. मग काय म्हणलं माहिती मला? मम्मी चप्पल चला मी येतो. मम्मी चप्पल मम्मी चप्पल मम्मी चप्पल असं म्हणला. ऐकलं का काय म्हणलं ते? भैया शाहरुख येतो म्हणल्यानंतर मला बी एखादी नवीन साडी घ्यायला लागते. त्याला पांढरा आवडते असं ऐकलंय मी. पांढरच काहीतरी घालते. काजल सारखीच दिसते त्यासारखीच बोलते बघा एकदम. नाका शेंडा इलेक्शनला निवड आहे का तू दे? मला टपट्टा तू करायला पाहिजे का मी करायला पाहिजे? ठीक आहे तुम्ही दिसा काजल सारखी. मम्मी मी काय म्हणते तुम्ही का नाही साडी बिडी जाऊ दे यावेळी का नाही वन पीस घाला. भारी दिसा एकदम असं इम्प्रेस होईल का नाही तो. टावका दिसा टावका. आय 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 महिला मंडळ आपण निवडणुकीच्या सभेला निघाली. फॅशन शोला नाही. मम्मी तू एक काम कर अशी साधी सिंपल साडी नेस म्हणजे भारा वाटेल. हा बरोबर बोलतोय बलम्या. ही हुबला काय ते सपनी. हा बलम्या मी काय म्हणते आपण का नाही शाहरुख सभेला म्हणलं ना मोठा असा ग्राउंड बुक करायला पाहिजे. शामराव मैदान ती करू आपण. हा चाल की चाल. हा नाही नाही नको नको नको. का तिथं का नको? मुकादम सभा घेणार आहे ग. मग काय झालं? एका ग्राउंडवर 2-2 सभा आणि निस्ता धुळा आणि ही बी कळेल का मग कोण कोणावर भारी पडतय ती. बिनडोक मुकादम बिनडोक मुकादम. त्यानं काय केलं माहितीये का? आपल्या आधी त्या ग्राउंडच्या सभेची परमिशन काढून घेतली. आता कसं आहे पोलीस आपल्याला परमिशन देणार नाहीत ना आणि एका ग्राउंडवर 2 सभा होत नाही. बिनडोक मुकादम बिनडोक. हा हा ए बलम्या ती काय मला ठावा नाही आणि तू त्याच ग्राउंडची परमिशन आणायची तर मी सत्याला सांगाला का तू माझं काय ऐकत नाही म्हणून आणि बलम्याला माझ्या प्रचार सभेत अजिबात इंटरेस्ट नाही असं सांगेल मी. हा आणि तिथेच परमिशन आणायची सांगून ठेवते. स्वप्ने ते शाहरुख येणार ये काली काली आके तुरुरु तुरुरु ये गो रे गो रे गो. ते बी होणारच की फेस पॅक ना. फोन आला फोन ग्राउंडचा फोन ग्राउंड ओढायला काय झालं?
सावली वृद्धाश्रम वृद्धांना फ्री मेडिकल चेकअप व औषध वाटप. मेडिकलचे औषध बिषध नाही ह्योच टेम्पो त्यो. आयडिया आयडिया. लोकांना वाटायचे ते औषधं बाहेर घेऊन या, सोबत आहे ना कपडे पण घेऊन या, लवकर या. आले 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 आले. हे तर वाटायचंय प्यायचं नाही. ए थांबा, आम्ही पण येणार आहे बरोबर. अय तुमचं काही जेवण आहे का तिकडं? चला ए ती छत्री जरा की. हा, चला. कोण आहे का ताई? या ही घ्या साडी आहे. हा मम्मी साहेबांनी दिली. वाय जरा हलकी आहे पर आता त्यांनी दिली म्हणल्यावर गाड मानून घ्यायचं. बाबा हे बघा, जादूचा बॉक्स आहे. हात घाला हात घाला. काय निघाला? लपून ठेवा लपून ठेवा. आणि चपलीवर शिक्का मारायचा. हा येऊ का? इथं म्हैस येईल म्हैस. इकडे या इकडे या. हे घ्या साडी आहे. हा हलकीच आहे बर का, पण आता मम्मी साहेबांनी दिल्या मग गोड मानून घ्यायची. काय करायचं, मी मम्मी साहेबाची मैत्रीण. हा मी तुम्हाला सांगतो, माझी बायको लय भारी. माझ्या बायकोला अख्ख्या वस्तीतले ओळखतात, माझ्या बायकोला अख्ख्या शहरातले ओळखतात. ए उमेदवार कोण आहे? मम्मी साहेब. त्यांचा प्रचार कर ना. हा सांगतो की. मम्मी साहेबांच्या लय जवळची आहे माझी बायको. मम्मी साहेब हिला लय मानतात. मम्मी साहेब जे काही काम सांगेल ही करते, म्हणून मम्मी साहेब हिच्यावर लय जीव टाकतात. मम्मी साहेबांच्या ओके. आणि हे घ्या. हा लपून ठेवा. आणि मालकाला द्या रात्री. आणि लक्षात ठेवा, किती म्हातारा असलं कप्पल तरी लक्षात ठेवा चप्पल. चपली शिक्का मारायचा. हा. ओ ताई या की. या ही घ्या साडी आहे. हा मम्मी साहेबांनी दिली. वाईट हलकी आहे पण आता त्यांनी दिली म्हणजे गोड मानून घ्यायचं. आणि हे घ्या, म्हणजे मालकाला द्या. खाली ठेवा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण द्या, पण लक्षात ठेवा चप्पल. काय हो मंजू वहिनी, दमला असाल ना? हे घ्या पाणी प्या. थँक्यू. अगं एका उमेदवाराच्या रॅलीवर ड्युटी होती आज. दिवसभर थकवा आले त्यामुळे. मी काय म्हणते, तुम्ही आधी जेवून घ्या आणि मग जाऊन आराम करा. नाही बसवे, अजिबात इच्छा नाही बघ जेवायची. असं वाटते का सर्व जाऊन अंतरुणावर पाठ टेकावी. तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच वाटतं तुम्हाला किती झोपेची गरज येते. पण असं कसं चालेल, मोठी सून आहे ना मी, घरातली बी कामं केली पाहिजेत. अहो मंजू वहिनी, तुम्ही माणूस आहे, मशीन नाही. तुम्हाला पण कधी तर आराम करायला मिळायला हवा ना. तुम्ही एक काम करा, जाऊन झोपा, मी करते समजे काम. अगं करते मी, मला झोपेची गरज आहे, तुम्ही आराम करा. अगं सवय. अहो मंजू वहिनी आराम करा तुम्ही. चला. काय नाही बेट मारा रे. आले आले तर कुठं चाललीस? पाट्टे कायला? अगं 4 माणसात माझ्याकडनं कौतिक करून घेतीस का? माझी मोठी सूनबाई घरची ड्युटी करती, बाहेरची ड्युटी करती, घरची ड्युटी करती, बाहेर ड्युटी करते. मग तसं वाक्य जरा. आओ मम्मी, मंजू वहिनी पण थकल्यात आज. ए तुझा बाई आणि थकल्यात, मग आम्ही दमत नाही का? आम्ही चौका घेऊन येतो बाहेर. आम्ही आला स्वयंपाक करतोच की. तर बाईचं काय कौतिक? ए नाही बेट, जा चपात्या करायला घे. आओ मम्मी, मी करते का वे? करते मी. ए जा अभ्यास कर जा. लई म्हणजे वहिनीच्या पोळीची.
नव्हे कामाला काही म्हणा पण पोळ्याला भारी करतात सशासारखे नसले नुसती तयार कशी इथं करतात मी कसा होता तुझा आजचा दिवस आज ना एक लई भारी गोष्ट घडली रे आम्ही ना एका उमेदवाराच्या रॅलीला गेलो होतो म्हणजे आमची ड्युटी होती आणि तिथे एक आजी होत्या सगळ्यांना पाणी वाटत होत्या आणि तुला माहितीये त्यांच्या घागरीवर तुझा फोटो होता सगळ्यांना सांगत होते तुला मत दे म्हणून भारी ना काय रे तुला सगळं मी शिकवायला लागते का जरा स्वतःच्या डोक्यानं करा की प्रचार नसेल जमतला तर त्या सोडून ए बिस्किट कशाला खेळत माझ्या बरोबर माझा उपास ठावा नाही का चहा द्या मला उपास कधी बसलो ते आता माझ्या परच्या सभा सुरू आहेत ना मध्ये चांगल्या हवा म्हणून उपास केलाय मी वा 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 मम्मी वा काय डेडिकेशन आहे वा बरं दादा पण आलाय मम्मी कशी चालली निवडणुकीची तयारी हा ते द्या एकदम जनकी तयारी सुरू आहे बघ परच्या सभेला कोण येणार ठावा का तुला कोण आपण मम्मी कोण येणार आहे सांगते शाहरुख खान येणार आहे शाहरुख खान शाहरुख खान मम्मी पण तुमचा कॉन्टॅक्ट कस काय झाला कोणी बोलवलं त्याला मी नाही कॉन्टॅक्ट केला बलमीनं कॉन्टॅक्ट केलाय शाहरुख खान ते मी साताऱ्यात वा 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 मग बलमा मला काय का बोललं नाही बलमा पण डोक्याबाज आहे तुमच्या डोकं होतं रोहिण्या कशाला फोन करतो बोल रे तात्या दादा आमच्या गल्लीत कोणीतरी साड्यान दारू वाटत आहे कुणाची हिंमत झाली रे नसते धंदे करायची तू एक काम कर तू लक्ष दे तिथंच थांब मी लगेच आलो येऊन ना एकेकाचा कार्यक्रमच फिक्स करतो सध्या अरे दोन घस खाऊन जा की असं भटाटा नसते द्यायचं मम्मी अगं आपल्या भागात काय चाललंय ते बघायला पाहिजे मला स्वतः तिथं गेलं पाहिजे आणि जाऊनच सगळं थांबवायला पाहिजे आत्ताच्या आत्ता सत्या ऐक की म्हणजे बरोबर आहे तुझं समजा पण मला काय वाटतंय ह्यो त्या मुकादमाचा डाव असणार आहे मग आपण कशाला मध्ये पडायचंय मम्मी आता कोणी का केलं असं ना जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे ना निवडणूक ही इमानदारीनंच लढली पाहिजे कुणी गैरमार्गाने जर सत्ता मिळवायचा प्रयत्न केला ना तर त्याला अजिबात सोडणार नाही मी सत्या सत्या ऐक दादाने सोडलंच नाही पाहिजे त्यांना दारू वाटत म्हणजे का दारू चांगला हातपायच तोडून काढलं पाहिजे आणि करणार बघ तो दादा आहे सत्या थांब सत्या ऐक माझं सत्या हे नाही पेट शानी असेल तर सत्याला थांबव लवकर कारण दारू आणि साड्या वाटायला का नाही तुझ्या आत्यात तुम्हाला धाडलंय मी जा थांबव सत्याला जा
हा मम्मी साहेब. आत्ताच्या आत्ता वाटप थांबवा आणि पळून जावा तिथनं. सत्य येईल तिथं. त्याच्या तावडीत जर घावला का नाही तर उगाच दंगा होईल बघा. निघा निघा. बरं ठीक आहे. सत्य येतो इकडे. एक काम करू, आला तो 2-4 जण वाटू. हा सत्य दिसलं की आवाज दे, मग गायब हो. काय ओ आतोबा चला लवकर. सत्या थांब. सत्या रागाच्या भरात काय करू नको, थांब. तिथं जाऊन जर आत्या आतोबा त्याला घावले तर सगळं अवघड आहे. ते सगळं त्याला खरं खरं सांगतील आणि मम्मी साहेबांनी हे केलं हे कळल्यावर तर लय नाराज होईल सत्य. काय करू? अलमा खरोखर शाहरुख खान येणार आहे का? हा मग नियोजन आपण केलंय म्हणजे येणारच की. वहिनीचा फोन. हॅलो हा वहिनी बोला की. बलमा ऐक, एक काम कर, मला लगेच त्या वस्तीत येऊन भेट. मी रिक्षा घेऊन निघते इकडे. वहिनी आम्ही लगेच निघतो. चल.